धुले जिले के साकरी नगर पंचायत में शुक्रवार को एक अनोखा और तीखा विरोध प्रदर्शन देखने को मिला। भाजपा की नगराध्यक्ष, नगर सेविकाओं और महिला कार्यकर्ताओं ने मुख्याधिकारी देवेंद्र सिंह परदेसी के खिलाफ धरना प्रदर्शन करते हुए मुख्याधिकारी की कुर्सी पर हार डालकर उनके तानाशाही रवैये का विरोध किया। धुले जिले के साकरी नगर पंचायत में विकास कार्यों की निविदाएं रोके जाने के विरोध में भाजपा की नगर सेविकाओं ने शुक्रवार को मुख्याधिकारी देवेंद्र सिंह परदेसी की कुर्सी पर हार डालकर प्रतीकात्मक विरोध किया। पूर्व नगराध्यक्ष जयश्री पवार और नगर सेविका मनीषा देसले के नेतृत्व में नगर पंचायत कार्यालय में धरना प्रदर्शन किया गया। नगर सेविकाओं ने आरोप लगाया कि सरकार से निधि मंजूर होने के बावजूद मुख्य अधिकारी जानबूझकर भाजपा वार्डों के निविदाएं नहीं खोल रहे हैं। प्रशासन की चुप्पी को लेकर स्थानीय नागरिकों में भी नाराजगी है। जवळजवळ साक्री शहरामध्ये 40 वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचे जे आहे ती सत्ता आली। ही सत्ता आल्यानंतर शासन पातळीवर भारतीय जनता पक्षाचं शासन बसल्यानंतर वेळोवेळी शहर विकासाची जी कामं आहेत ती हाती घेण्यात आली, परंतु दरम्यानच्या काळामध्ये साक्री शहरामध्ये जाणून बुजून विरोधकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे जे मुख्य अधिकारी आहेत हे बसवले गेले आणि ही मुख्य अधिकारी ज्या दिवसापासून साक्री शहरामध्ये बसलेले आहेत त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने साक्री शहराच्या विकासाला खीळ बसलेली आहे। आजचं जे आंदोलन आहे ते अशा स्वरूपाचं आहे की साक्री शहरामध्ये नगर उत्थान अंतर्गत प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक 8 यामध्ये विविध जे कामं आहे ती शासनामार्फत देण्यात आली होती। त्याची निवेदनही प्रसिद्ध झालेली आहे, परंतु आपण जर बघितलं तर विकास होत नाही या विषयावर विरोधकांच्या माध्यमातून जे साक्री शहरामध्ये गेल्या काळामध्ये जो सगळ्या विषयांचा ओहापोह झाला ते साक्री शहर या विषयांवरून अवगतच आहे। परंतु आज जर खरी परिस्थिती बघितली तर मग विकास कामं होत नाही, मग विकास कामं होण्यासाठी निविदा प्रसिद्ध करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे। परंतु आज जर बघितलं तर मुख्याधिकारी साक्री यांच्या मार्फत विरोधकांच्या निवेदिका ज्या आहेत त्या ओपन केल्या जातात, परंतु साक्री शहरातील ह्या प्रभागांच्या निवेदा ओपन केल्या गेल्या नाही। त्यांच्या मार्फत मध्यंतरी कारण देण्यात आलं होतं की प्रकरण कोर्टात गेलेलं आहे अशा भूलथापा देण्यात आल्या, परंतु कोर्टामार्फत कुठल्याही प्रकारे स्टे आलेला नाही। कोर्टाने कुठल्याही मार्गदर्शक तत्व या ठिकाणी राबवले नाही, तरी सुद्धा जाणून बुजून फक्त शहरामध्ये विकास कामं थांबवण्यात यावी, नागरिकांना असं दाखवण्यात यावं की भारतीय जनता पक्षामार्फत कुठल्याही प्रकारे विकास कामं होत नाही। परंतु या सर्व सत्य परिस्थिती मागची परिस्थिती अशी आहे की ही कामं जाणून बुजून थांबवली जातात, निविदा ज्या असतात त्या थांबवल्या जातात आणि विकास कामांना कुठेतरी खीळ बसेल आणि पक्षाची प्रतिमा ही शहरात मलिन होईल याच्यासाठी मुख्याधिकाऱ्यांमार्फत ही सगळे षडयंत्र जी ते राबवले जात आहेत ती आता यानंतर कुठल्याही प्रकारचं असं षडयंत्र हे पक्षामार्फत, पदाधिकाऱ्यांमार्फत, नगरसेवकांमार्फत खपवून घेतलं जाणार नाही। प्रत्येक गोष्टीला कायदेशीर आणि कागदपत्रे उत्तर दिले जाईल हे आंदोलन मात्र स्तोत्र आहे। आज ज्या आंदोलनाला सुरुवात करीत आहोत मुख्याधिकाऱ्यांमार्फत रीतसर निवेदक ह्या ओपन झाल्या नाहीत आणि विकास कामाला गडी इतर दिली गेली नाही तर हे आंदोलन आहे याचं स्वरूप अधिकाधिक तीव्र होईल एवढंच या निमित्ताने थांबतो। निवेदन ओपन झाल्याच